नमस्कार व्यावसायिक बांधवांनो, तुमचा व्यवसाय कोणताही असू द्या, आम्ही करणार तुमच्या व्यवसायाची व्हिडिओ ऑडिओ जाहिरात। व्हिडिओ ऑडिओ जाहिरात करा, व्यवसाय दुप्पट वाढवा। शहर की सड़कें बने डांसिंग रोड। पूर्व विधायक दिलीप कुमार सानंदा ने लगाया आरोप। पूर्व विधायक दिलीप कुमार सानंदा ने आरोप लगाया है कि शहर के ज्यादातर हिस्सों में सड़कें नियमों के मुताबिक नहीं है और स्कूल नंबर 6 के पास वाली सड़क नाचती हुई सड़क बन गई है। कुछ दिन पहले बनी इस सड़क पर गड्ढे बनने लगे हैं। इससे वाहन मालिकों और पैदल चलने वालों को काफी परेशानी हो रही है। इस बात की शिकायत जल्द ही वरिष्ठों को की जाएगी, ऐसा भी सानंदा ने बताया। जनोपचार न्यूज नेटवर्क खामगांव। खामगाव नगर परिषद मध्ये मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक प्रशांत शेळके यांचा मनमानी कारभार, मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार, जनतेच्या आशीर्वादानं कोणी किती तक्रारी करा, मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे। आता 2-2.5 महिने पहिले हा रस्ता झाला, हा रस्ता डान्सिंग रस्ता म्हणाला तरी चालेल। या रस्त्यावर जेवढे व्हेकल तुम्ही बघाल, जेवढे व्हेकल जातात ते हे व्हेकल असे होत चालतात। खड्डे हे बघा, इथं तर असे टेपर जसं लेपतो आपण त्याप्रमाणे सिमेंट लेपलेलं आहे। काय सिमेंट लेपलेलं आहे, अशी भयानक परिस्थिती या एक ने अनेक रस्त्यांची अशी भयानक परिस्थिती आहे। याचप्रमाणे हा जो रस्ता आहे, हा रस्ता एका साईडला गेला, या ठिकाणी मध्ये केबल केलेली आहे, नियोजन शून्य कारभार। या रस्त्याच्या आजूबाजूला प्युअर ब्लॉक और त्या बाजूला मोठमोठ्या नाल्या। जेव्हा अंडरग्राउंड ड्रेनेजचं प्रपोजल असताना मोठमोठ्या नाल्या बांधण्याचं काम काय, दुकानदारांना ही महायुती सरकारचा एक घटक आहे, पण या माध्यमातून महायुती सरकारचं बदनामी होणे, म्हणून जे चुकीचं होतं त्याला चुकीचं सांगणं, ते सरकारच्या निदर्शनात आणून देणं। त्या उपरांत जर सरकार माझं असलं तरी, महायुती सरकार तरी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी रस्त्यावर उतरेन। किंवा भ्रष्टाचारी, मग तो लोकप्रतिनिधी असेल, मुख्याधिकारी असेल किंवा मुख्य प्रशासक असेल, त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही।